भावाचा आम्ही निषेधच करतो, त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आपण पाया पडतोय ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून. तर ते 4 वर्षाच्या अगोदरची गोष्ट. फडणवीस साहेब तिथे गेले, त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शहा तिथे जाऊन आले, त्यांना विचारलं का तुम्ही? ते तुमच्यात ते मर्दांगी येत नाही. कोणत्या शिड्या बाहेर काढायच्या हे बीजेपीनंच ठरवलं. मीडिया तेवढ्याच बरोबर बाहेर काढतो. बच्चू कडू आहे गरीब माणूस, त्याला कसं बदनाम करता येईल हा अजेंडा तिकूनच आलेला आहे बीजेपीच्या पार्टी कार्यालयातून. आसाराम बापूच्या भेटीला मोदीजी पण गेले ना. काय आहे का भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो, त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं, महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते. त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला. आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून. तर ते 4 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. मी आता ते पाहतो, 2 वर्षे नाही 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं. कधी कधी आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धुताण आहे, पण समाज मन नाराज झालं नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. वास्तविक ते कठोरपणा आपण घेतला पाहिजे. यानंतर नक्की आम्ही ते घेत राहू, त्याचा आम्ही निषेधच करतो. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे मीडियावाले, म्हणजे तुम्ही किती मीडियावाले भारी लोक आहे, बदमाश म्हणणार नाही कारण मग तुम्ही आधी उलट्या बातम्या टाकाल. तर तुम्ही फडणवीस साहेब तिथं गेले, त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शहा तिथे जाऊन आले, त्यांना विचारलं का तुम्ही? ते तुमच्यात ते मर्दांगी येत नाही, त्यांना फोन लावून विचारायला पाहिजे. शिंदे साहेब तिथे गेले, ते विखे पाटील तिथे गेले, ते कोणत्या शिड्या बाहेर काढायच्या हे बीजेपीनंच ठरवलं. मीडिया तेवढ्याच बरोबर बाहेर काढतं. व्यवस्थित बीजेपी व्यवस्थित कार्यक्रम राबवतं आहे आणि मीडिया तिथं जाऊन बरोबर ते तेवढ्याच. आता 300 कॅसेट व्हिडिओ आहे त्याच्याबरोबर. मग ते फक्त बीजेपीच्या संबंधित येत नाही. तुम्ही सांगा, जयंतराव पाटीलही गेले तिथे, तिथे विखे पाटील पण आहे बसलेले, त्याला विचारलं का तुम्ही? बच्चू कडू आहे गरीब माणूस, त्याला कसं बदनाम करता येईल हा अजेंडा तिकूनच आलेला आहे बीजेपीच्या पार्टी कार्यालयातून. त्याच्यानं फक्त मी गेलो काय, सत्कार झाला काय, तर व्यवस्थित बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक अशा भोंदू बाबूच्या, मी तर माझं लग्न 2 ऑक्टोबर गांधी जयंती लावलं तेव्हा 12 मास होते. सगळे पंडित म्हणे या दिवशी लग्न करणं म्हणजे उचित नाही आहे. आम्ही या प्रवृत्तीतले माणसं आहे. मग किती डाव दाखणार भोंदू बाबाला तुम्ही? रोज सुरू आहे तुमचं, म्हणजे सकाळपासून 10वा दिवस आहे आता. आणि एवढ्या जर आत्महत्या दाखवल्या असत्या ना मीडियानं, कदाचित त्याच्यावर वाचा फुटला असता. तर काय माहीत मला, काही 4 वर्षा अगोदर काय काल काय भाजी खाल्ली माहीत नाही माणसाले, त्याच्या अगोदर तो काय सांगत होता कोणाला माहीत आहे? अरे राजा, तो बुवाबाजी आता माहीत पडला ढोंगी आहे म्हणून, अगोदर थोडा माहीत होता. आसाराम बापूच्या भेटीला मोदीजी पण गेले ना. ते तर तो एक तर बीजेपीचे 4 मोठे नेते नाचताना आहे आसाराम बापूसोबत. आता ते पंतप्रधान आहे, त्याचा राजीनामा पहिले नाही घ्यायला लागन, ते झाकून ठेवायचं आणि हा राजीनामा घ्यायचा आहे. हा त्याच्यात प्रत्यक्ष सहभागी असेल, कोणासोबत कोणाचा फोटो निघतं, कोणी जातं दर्शनाला, म्हणून त्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात टाकत, चुकीचं आहे ना ते.